गवत काढाय कुठं आलाय तुम्ही? गवत माहितीये काय? गवत काढाय आलो तुमच्या बहिणीच्या रानात. आपण काय घरी नाही, गवत त्यांच्या जरशांना काढायला लागलोया. घरी न्यायची नाही ते, तर बहिणीला भाचीची आहे ती लग्न येवं. मग लग्नाला आलोय नंदाच्या घरी, ह्यांच्या बहिणीच्या घरी, माझ्या मावशीच्या घरी. चौकंड नाते येते आमची. हे आपली बाग नाही माणसं, आपली बाग आहे का? आपली बाग नाही, ही ह्यांच्या बहिणीची, ह्यांच्या मेहुणीची बाग आहे. लग्न येवं आले की मग ती करू धरू जरा लागायचं सवरायचं. मग म्हणलं चल जरा मग जाता म्हणलं शरडा करत म्हणलं टाकू म्हणलं. किती बिचारी हुशार आहे, किती काय झालं? करू धरू लागाय आली म्हणल्यावर घरातलं काही तर करू लागाय तर गावताला आली. गावताच्या इथं कारणानं निवांत 2 तास रेस्ट घेणार आणि परत म्हणणार तुमच्या शाळेसनी गावात टाकलंय, आता जाते बाया, माझं मला काम आहे घरी, आहे का नाही? मग काय तसंच आहे की. तुम्ही आता चालला भाषण संग कुठं काय 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 आणायला, मग आम्ही काय आता किती करू लागणार आणि जाणार घरी. गुरं ढोर आहे ती, थांबून चालतंय का? मग त्याकरता हात लावला, काम करू लागितलं तर नीट करू लागायचं, नाहीतर नाही. त्यांची 4 शेरडाला 2 जण गावात काढायला आलाय. तुम्ही किती गावात काढायचा? गप्पा हाणणार तासभर, इथं जाताना एवढं बचकत घेऊन जाणार. 4 शेरडा टाकली झालं की. पण काय करू लागायचंय, मसाल्याचं भाजून द्यायचंय, बाकीचं काय तर बघायचंय, करू लागायचंय विसर. तुम्ही असंच बोलता, त्यामुळे तुमचं माझं पटत नाही बघा. असं बोलले चालतंय का? जरा बसलो इथं येऊन उईस जरा तिथं लय नॅट लागायला लागलं. मग उईस हीच मी मग तर म्हणतोय ना, नॅट लागायला लागलं म्हणून बसलोय का? बसा येतील अजून म्हणतील की कुठे गेल्या दोघीच्या दोघी. लगीन या कोण विचाराय तुम्हाला येत नाही, तुम्ही निवंत हातरून टाकून झोपा इथं. आवड लगीन या म्हणलं की काम राहते ती. मी असं का बोलता सांगा बरं? असं का बोलता स्वतःच म्हणते चुकारपणा करायला आली इकडे निघून, आणि वरनं अजून बोलते का असं का म्हणता? असं का चुकारपणा कशाला करते? त्यांची शिरड लय लागली वरडा, मग म्हणलं जाताला चल शरडासनी टाकू म्हणून आलो 2 जण. आता जाणार घरात तर ती सांजुऱ्याचं कुठं कुठं काय 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 करायचं ते करू लागायचं. आपल्याला एवढं येत नाही तरी पण चालतं, बाया कशा करते ते बघून शिकायचं. आता शिकलं तर पुढे आपल्याला उपयोग येईल ना, आता नाही शिकलं घेणार आहे. पट्टीन कुठं हार मानत नाही, सगळं येतंय सगळं. आणि आता तोंडानच म्हणते आता ती शिकायचं आहे, येत नाही. काय तर गप कशी बसती, कसं बोलते? तुला येतं काय? नाही म्हणा मला काय येत, खाय तेवढं येतंय, बाकी काय येत नाही. तुम्ही आहे ना, त्याचं काय झालं माहितीये? जुतीचा जीव जड झालाय जुतीचं काय माहिती नाही. तसं आंधळ दळतय कुत्र पीठ खातय असं काम झालंय तिचं. तिला काय सुसन आहे, आणि त्यात तिथं नेट लागायला लागलंय कामाचं. इकडं तोंड काढ तिकडं तोंड काढ लागली तोंड काढायला सारखी. पण तोंड काढून शिना काम चुकणार आहे का? नाही चुकत बहिणीला. लग्नाचा राडा म्हणल्यावर असं राहतच असतं. तुमची बाग तर बघा दिसानी आणि कसली भारी वाढ छान आहे बाग दिसते. पहिलं पीक आहे अजून, कुठं कुठं लागली केळी यायला, कुठं कुठं नाही अजून. आता ह्यांची बहीण आहे म्हणल्यावर पळून काम करावं लागतं. नवगा दिसतंय की मला तुम्ही किती पळून काम दोघी करताय ती. आता भाचींची एक नाही 2 भाचींची तुमच्या लग्न आहे ती. मामा म्हणते ती पोरं मामा. हा मामा म्हणते ती मामी म्हणते ती का? अजिबात नाही. का तर मामी कामच करत नाही त्या ना. माम्यांना फक्त आता गोड धोड खायच तेवढं पडलं असेल. ती ताई पार्लरला जाऊया, कुठं कुठं काय काय खरेदी करूया. मला पैसे कोण द्यायचं? मस्त तुला पार्लरला जा वाटतंय, कपडे खरेदी करायला जा वाटतंय, पैसे कोण देणार? हळूच म्हणते घेऊ घ्या आपण त्यांच्याकडे घेऊ, वहिनीकडे घेऊ. म्हणलं द्यायचे ते आपल्याला, म्हणलं आपल्या आपण दोघी जाऊ म्हणलं. जाऊन अरे त्यांचं पहिलंच खर्चा कुंड घर पाकच आरी आलंय आणि तुम्ही अजून त्यांना मागा. अरे तसं नसतं काय, 2 लग्न म्हणल्यावर धावपळ असते. एक लग्न असल्यावर जरा माणसाला सुधारतं. पण तुम्ही सांगा 2 लग्न 2 गावचं वराड, ह्या गावचं वराड, 3 गावचं वराड, सगळं जण मेळ घालायचं म्हणल्यावर किती डोक्याला टेन्शन आहे. त्यामुळे 2 लग्न असते जरा फुटानच असतो माणसाच्या मागं. आणि मेनली एकाच एकदा लगीन झालं का नाही मग काय नाही बघा टेन्शन. एकांची लग्न होत तर जरा टेन्शनच असतं. काय टेन्शन नसतं, केलं व्यवस्थित तर सगळं होतं. आणि खरं सांगायचं मी घरी लग्न घ्यायचं म्हणलं तर अंगाव काटा उभा राहत. कारण पाहुणचार करायचा, ह्याला आयर केला त्याला आयर केला. ती रागायला जाते, त्याला सरबत नाही दिला ती रागायला जाते. साधा हळदी कुकू लावायची एखादी बाई जर राहिली तर ती मग नेमकंच म्हणते मला हिने इगळून काढलं. ती बघा ती ह्या तोंडला त्या तोंडला त्या तोंडला त्या तोंडला की असं लांबतच जाते पण आकडतं काही येत नाही. त्यामुळं लग्न त्या हॉलला दिली का नाही, रागाला पण नका, फुगाय पण नका, रुसाय पण नका. कोणी म्हणाय नका मला पाणी दिलं नाही, चहा दिलं नाही, सरबत दिला नाही. त्या भ्याब्यानं आपलं हॉलला लग्न दिली. 1 नको 2 नको. मी पण म्हणते माझ्या दाद्याचं तसंच करायचं परत. घरी
घ्यायची नाही ती. भावकी रुसाय नगन, पाहुणा रुसाय नगन, कोण मामा रुसाय नगन, मामी रुसाय नगन. एक नाम केशव आपलं ती केलेलं लय चांगलं आहे. पैसे चार जातात पण डोक्याला टेन्शन राहत नाही की पैसे वाचते तर मनुष्य आपण जातो कुठेतरी हे करायला, पण ती लय टेन्शन डोक्याला वाटतं. सांगायचा मुद्दा असा स्वतःच लग्न दारातच केलं, इतकं टेन्शन आलं अक्षरशः आम्हाला आम खायला मिळलं नाही दोघांना. ह्यानी तर ती वांगेन बटाटी कोथमीरच गोळा करायला होतं मार्केटला, इतकं टेन्शन होतं. आणि मेन म्हणजे सगळे एक दिवशी असल्यामुळं लय मोठा घोटाळा झाला. गावातली 4 माणसं काय आपण सांगितलेली, आपण गाव चालवणी येतं, गावात लग्न असल्यावर समजा गाव येतं. हिचं 2 गावचं वराड, मामाकडलं वेगळंच वराड, हिच्या बापाकडलं वेगळंच वराड. त्यामुळे लय टेन्शन वाढतं आणि त्यात फुगाफुगी रुसारुसी तर लय वाढली होती. तेव्हापासून अक्कल इतकात घेतली, घरी लग्न म्हणून करायची नाही ती. बाहेर गावी आपलं हॉलला दिलं का नाही टेन्शन नको, फुगाय नगर रुसाय नगर, नवऱ्यानं पण रुसाय नका, बायकोनं पण रुसाय नगर. वय अहो रोसायचे तिथं फुगायची भानगडच नाही, कारण का हॉलला लग्न असल्यावर कोणाचा कोणाला मेळच नसतो. तीच लय चांगलं. नवरा नवरीचा तेवढा मेळ असतो बघा, बाकी कुणाचा मेळ नसतो, कुणाचा मेळ नसतो. खरं सांगते बरं का, नवरा नवरी जवळ असते की आपला तिथं बावण असतो लगीन लावून द्यायला, बाकी त्यांच्या नादात असते. वराड कुठे हाय, जेवताय खाताय पिताय, कोणी लक्ष देत नाही. अहो ज्याला ध्यान येईल तेव्हा तिथं जेवण चालू असतंय, जातंय जेवतंय, परत आपण अजून जायचं पाहुणं तुम्ही जेवला का नाही, कुठं चालू आहे तिकडं जावा, डबल जेवते ती हो. आणि आपलं कसं असतंय ताटाव बजेट असल्यामुळं हुकून जातं सगळं. आलो इथं आम्ही धुणं पाणी तेव्हा तिथं वाळतंय, त्यांचं जरा दाखवा उठून असू दे दाखवाय काय, आपल्या शेतात केळ नाही, नाही. आपलं शेत दाखवलंय, परवा आपण बोर घेतलेला दाखवलाय, आपली रानं सगळी इटूझेड पडाकायची. तर बहिणीनं आता इथनं पुढे तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओ दाखवीन. खरं माहिती आहे, लिकी बाळा असल्याशिवाय काय उपयोग नाही. सकाळी माझ्या तर पुरीला हिनं जन्म दिलाय, मी सगळं 2 झपाट लावून शाळेत घालवलंय. म्हणायची शाळा तर जाय नको, मोबाईल दे, मग मोबाईल बघत बसती, ही झालंय लाड आहे. म्हणलं चल, परत वाईट वाटायला लागलं, उगाच पुरीला खवळली, उगाच पुरीला शाळेत पाठवलं. पण आपली कुठे तर माया कंट्रोल केली पाहिजे. लेकी बाळाशिवाय घरगवाड दिसत नाही, लेकांशिवाय पण घरगवाड दिसत नाही. सगळी पाहिजे ती, त्याशिवाय रंग येत नाही. आमच्या पण घरी एका दिवशी जसं काय म्हणते तिथे मंडप ही सगळं काय असं गोड गोड सगळं काय होईल, पण त्याला लय टायमिंग लय बघूत आहे. तोपर्यंत आपल्या भाच्यांची लग्न एकदम आनंदात घेऊया करून आहे का नाही. मग काय ग बसून कसं चालायचं, 2 तास झालं नुसतं मांडी घालून इथं बसलाय, गवताची काडी काढली नाही, नुसतं भाच्यांची लग्न करायला येते. एका जागेला बसून अशी गवत काढून तुम्ही लग्न करणार आहे का? अरे हातभार लावाय 4 पैसे दे तर राहिलं त्यांना, पण त्यांना निदान हाय त्या ह्याच्यात हातभार लावून त्यांचं काम तर कमी करा. कसं असतं, करणारी 1-2 असली की जास्त लोड पडतो. 2 हाताला आणि 4 हाताला फरकच आहे. जुनी म्हण आहे, एका रानात जर एक खडा टाकत भरला तर रांजण भरायचा कधी, त्यापेक्षा 4 हात झालं आणि 4 हातानं 4 खडे पडलं तर रांजण लगे भरतो. तसंही काम आहे. तर मित्रांनो चला आता ह्यांना करू द्या ही काम, आपण जाऊया, बाकीचं इतर बाजार काय आहे ते बघू.